ती पुण्याची घटना पाहून प्रत्येकानं राग व्यक्त केला असेल, पण माझा एक काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपल्या सर्वांना मिळवावी लागतील। ते म्हणजे त्या पोराचं नाव का नाही बाहेर आलं, त्या पोराला का लपवण्यात आला, कोण त्याला पाठीशी घालतंय, या सगळ्या गोष्टी आता उठाय लागल्या तेव्हा देवेंद्र फडणवीसजी तुम्ही का बाहेर येताय, आता बाहेर येताय 2 दिवसांनी। ते पुण्याचे पोलीस सीपी सांगतात की पोलिसांनी कुठलाही भोंगळ कारभार केलेला नाही। मग त्याला पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा कोणी आणून दिला त्याला पिझ्झा। दुसरी गोष्ट, न्यायालयाला पोलिसांनीच काहीतरी FIR मधून प्राथमिक माहिती दिली असेल ना, तेव्हा न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला। मग पोलिसांनो तिथं तुम्ही का कोणाची बाजू घेतली, त्या पोराची बाजू घेतली जो दारू पिऊन आलाय तो। दुसरी गोष्ट, तो बालिश मग साला पब मध्ये जाऊन दारू पीत बसतो, तेव्हा तो न्यायालयाला बालिश दिसत नाही, जेव्हा उडवतो 2 जणांना त्यांचा जीव जातो तेव्हा न्यायालयाला कळतं की हा 17 वर्षाचा पोरगा आहे, 18 वर्षाला पूर्ण नाही झाली, आम्ही वर्ष बघणार आहोत। आजच्या पोरांना सगळं कळतं। दुसरी गोष्ट, हे पब अजून का बंद होत नाहीत, या पब मधून राजकारण्यांना पोलिसांना कित्येक करोडो रुपयांचे हप्ते येतातच हे 100% आम्ही छाती टोकपणे सांगू शकतो। नसतील येत ना तर उद्यापासून हे पब संस्कृती बंद करा, या महाराष्ट्रातली पब संस्कृती बंद करा। दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या राजकारण्यांनी हा विषय दाबायचा प्रयत्न केला, त्यांची पण नावं समोर आली पाहिजेत, कारण सामान्यांनो तुमची ना आमची जिंदगी जराशी किड्या मुंग्यांसारखी होत राहिली ना आणि आपण याच्यावर कधी आवाज नाही उठवू शकलो तर मग लक्षात ठेवा कधी ना कधी आपला देखील नंबर लागेल। याच्यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत। का एवढा देवेंद्र फडणवीसांनी गृह खात्याने एवढं का उशीर लावला, 2 दिवस का लावले, कोण आहे तो पोरगा, तो काय जावंय का महाराष्ट्राचा, त्याला वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी। दुसरी गोष्ट, बापाला 2 महिन्यात सोडायचा नाही, बापाला जन्मठेपेची तरी शिक्षा झालीच पाहिजे।